नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताची सर्वात मोठी बातमी, शरद पवार यांच्या नादी लागणं अखेर भाजपला पडलं महागात। आता शरद पवारांनीच भाजपला खिंडार पाडण्यास सुरुवात केली। मित्रांनो, स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया। त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, बातमी अशी आहे की आता शरद पवार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत असून भाजपचा बडा नेता आता राष्ट्रवादीच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना चर्चेत आहेत। माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण हे गेल्या काही महिन्यापासून भाजपपासून दूर झाले आहेत। हरिश्चंद्र हे भाजपचे दिंडोरीतील माजी खासदार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार असताना भाजपने हरिश्चंद्र यांची उमेदवारी काढून भारती पवार यांना उमेदवारी दिली असून ते पक्षावर नाराज होते। आता हरिश्चंद्र चव्हाण आणि भाजपच्या विद्यमान केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार हे आमने सामने मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत। हरिश्चंद्र हे आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत। ते लवकरच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात जाहीर प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत। अशा परिस्थितीत भाजपला दिंडोरी लोकसभेत फटका बसू शकतो। चव्हाण हे कधी जाहीर प्रवेश करणार हे पाहण्यासारखं आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतं या संदर्भात आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।